तर याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत आहेत। थेट संजयकडे आपण जाऊया। संजय, आज नवनीत राणांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। एकीकडे त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ म्हणता येईल आणि दुसरीकडे त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल। काय आहेत आजच्या दिवसाचे सगळे अपडेट्स? नवनीत राणांशी सुद्धा तुमचं बोलणं झालंय, काय त्यांचं आज म्हणणं आहे, काय निकाल अपेक्षित आहे? हो, हो. मनाली आज जर आपण बघितलं तर नवनीत राणा यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे आणि आज नवनीत राणा या नामांकन आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तत्पूर्वी नवनीत राणा यांनी अंबादेवी आणि एकविरा देवीच्या मंदिरात जाऊन आरती केली आणि अमरावतीच्या या आपण जे बघू शकतो दसरा मैदानावर नवनीत राणा यांची ही जाहीर सभा होणार आहे। या जाहीर सभेसाठी ठिकठिकाणावरून जे कार्यकर्ते जे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिव्य भव्य दिवस हा मुद्दा उभारण्यात आलेला आहे। या ठिकाणी जाहीर सभेत आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे हे नेते या ठिकाणी संबोधित करणार आहे आणि त्यानंतर नवनीत राणा या ठिकाणाहून एक नामांकन रॅली या ठिकाणी निघणार आहे। ती रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे आणि त्या ठिकाणी नवनीत राणा आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे। नवनीत राणा यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील असतील, तसेच अजित पवार हे असणार आहेत। राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या ठिकाणी असणार आहे। आजचा जर दिवस बघितला तर नवनीत राणांसाठी महत्त्वाचा दिवस आहे, कारण आजची 4 तारीख आहे नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटची तारीख आहे आणि यासोबतच सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातला निकाल जो आहे तो निकाल लावला जाणार आहे। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे ते नागरिक यायला लागलेले आहेत आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यायला लागलेले आहेत। या ठिकाणी थोड्याच वेळात जी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी व्हायला लागलेली आहे। आसन व्यवस्था जी आहे ते खुर्च्यावरची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी सगळं भाजपमय वातावरण झालेलं आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांसोबतच या ठिकाणी महाविकास आघाडी आणि मित्र पक्षातील जे घटक आहेत या घटक पक्षातील सगळ्या नेत्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रचारासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। संजय, सविस्तर अपडेट्स दिवसभरात